नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण राजगुरुनगर जवळील कुमंडला नदी पाहणार आहोत, जी हिडन प्लेस आहे। कुमंडला नदी बऱ्याच जणांना माहीत नाही, परंतु कडूचे जे धरण आहे तीच नदी कुमंडला नदी आहे। आपल्याला समोर पांगरी गाव दिसत आहे, त्याचप्रमाणे भीमा नदी सुद्धा दिसत आहे आणि येथील परिसर अतिशय निर्मनुष्य आहे, त्याच्यामुळे इथे बिबट्या सुद्धा असू शकतो। दोंदे, वडगाव, पाटोळे, चांदोली गावातून सौर ऊर्जा नेण्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे खांबळे शेतकऱ्यांच्या शेतातून चालवले गेले आहे। शेतकऱ्यांचा याला विरोध आहे, तरी सुद्धा हे काम चालू आहे। हे छोटं घर दिसल्यानंतर ही जी वाट खाली जाते तेथून कुमंडला नदी आपल्याला दिसते। शेवटी आपण कुमंडला नदीकडे पोहोचलेलो आहोत। पाहून घ्या नदी कशी आहे, गुगल मॅपवर दिसत नाही। पावसाळ्यात ह्या नदीला खूप पाणी असतं, अक्षरशः इथे खडक सुद्धा दिसत नाही, एवढं पाणी असतं। ह्या भागात अतिशय झाडं असल्यामुळे इथे बिबट्या आहे, त्याच्यामुळे आपण पाहू शकता की बिबट्याने कशा प्रकारे गुरांची शिकार केली आहे आणि येथे मोठ्या प्रमाणावर बिबट्या सापडलेला सुद्धा आहे, शेतकरी लोक सांगत असतात। बिबट्याने येथे मोठ्या प्रमाणावर शिकार केल्याचे आपल्याला दिसत आहे। आपल्या राजगुरुनगरमधील हा एक हिडन प्लेस आहे, जो अनेक लोकांना माहिती नाही, परंतु यूट्यूबद्वारे पहिल्यांदाच हा प्लेस सर्व लोकांना माहीत होणार आहे। हा जो आडवा बांध आहे याच्यावरून बिबट्या चालला होता आणि याची बातमी पुणे लाईव्हला दिसली होती। तर ह्या नदीचा उगम होतो शिंगी आणि कुंडेश्वर ह्या डोंगरातील जे धबधबे आहेत त्यांच्या प्रवाहाने एक पात्र तयार होतं छोटं ओढ्याचं, आणि त्याचं मोठं रूपांतर होऊन शेवटी त्याची नदी तयार होते। तुम्हाला माहिती असेल, कडूस येथे जो डॅम बांधला आहे तो कुमंडला नदीवर बांधलेला आहे। त्या डॅममधून कडूस शहराला पाणी पुरवठा होतोय। थोड्या वेळ सावलीला बसतो, कारण फोन खूप गरम होतोय आणि फोन गरम झाल्यावर कॅमेरासुद्धा काम करत नाही आहे। मित्रांनो, ही नदी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा, कारण ही नदी पूर्णपणे खडकातून निघालेली नदी आहे। आता तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो पाणी कसं पडतंय। नदीला पूर आल्यामुळं पावसाळ्यात बघू शकता कशा प्रकारे खडक पण आकार चेंज होऊन गेलेले आहे। पाण्यात किती ताकद असते, एखाद्या खडकाला सुद्धा चेंज करून टाकते। येथून खाली गेलं की आपल्याला खूप मोठी दरी पाहायला मिळते आणि तेथे पाणी बघा किती क्लिअर आहे। ह्या भागात एकूण 4 ते 5 बिबटे आहे असे स्थानिक लोकांनी सांगितलं आहे। मित्रांनो, पाहून घ्या पाणी किती क्लिअर आहे। दोन्ही बाजूला डोंगर आहेत आणि मध्ये दरी आहे, त्याच्यामुळे ते दरडी पडण्याचे प्रमाण आहे। हा बिबट्याचा आहे, ते हा कुत्रा नाही आहे, हा छोट्या आकाराचा बिबट्या असावा, आणि बिबट्याचंच निशाण आहे।